नितेश नारायणराव राणे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक बुलंद नेतृत्व। खासदार नारायणराव राणे आणि नीलमताई राणे यांचे छोटे चिरंजीव। लहानपणापासूनच राजकारणाचे बाळकडू घरातच मिळत गेले, पण तरीही आपल्या करिअरची सुरुवात त्यांनी समाजकारणापासून केली। वडील राजकारणात सक्रिय असल्यामुळे ते राजकारणात येऊ शकले असते, पण तसे न करता त्यांनी समाजकारणाला पसंती दिली। 2006 साली लंडनवरून MBA केल्यानंतर त्यांच्यासाठी अनेक मार्ग मोकळे होते, पण त्यांनी समाजकारण हा मार्ग निवडला। समाजातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी स्वाभिमान संघटनेची स्थापना केली। स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून त्यांनी समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला। आरोग्य समस्या, बेरोजगारी, शिक्षण समस्या, महिला अत्याचार, नागरिकांचे मूलभूत प्रश्न इत्यादी समस्यांवर आवाज उठविण्याचे काम स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून मुख्यत्वे मुंबई व महाराष्ट्रात केले। 2007 ते 2014 अशी 8 वर्षातील समाजातील वेगवेगळ्या विषयांवर कामं केल्यानंतर 2014 साली ते कणकवली मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले। आमदार झाल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ स्वतःला या मतदारसंघासाठी झोकून घेतले। डिजिटल शाळा, इंटरनॅशनल स्कूल, वॅक्स म्युझियम, कचरा निर्मूलन प्रकल्प, कंटेनर थिएटर, कला दालन, वॉटर स्पोर्ट्स, रोपवे, गरीब चाकरमान्यांना फक्त 100 रुपयात मुंबईहून गणेशोत्सवासाठी प्रवास, गरीब रुग्णांना मदत असे अनेक विकासाचे प्रकल्प व लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना त्यांनी मदत केली आहे। मधल्या काळात काही राजकीय पक्षांनी हिंदू मुस्लिम असा नवा डाव स्वतःच्या फायद्यासाठी राबवला। त्यावेळी भाजपा पक्षश्रेष्ठी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांच्यावर त्या राजकीय पक्षांना मुहतोड जबाब देण्याची जबाबदारी सोपवली। नितेश राणेंनी हिंदुत्वाचा शिवधनुष्य स्वतःच्या खांद्यावर घेतला व पूर्ण महाराष्ट्रभर हिंदुत्वाचा नारा दिला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाली। राज्याच्या मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास खात्याची धुरा मंत्री नितेश राणे यांच्याकडे देण्यात आली। खात्याचा सखोल अभ्यास आणि जनमानसाला आपल्या खात्याचा कसा उपयोग होईल याचा विचार करून त्यांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले। मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतला। मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी त्यांनी वॉटर टॅक्सीचा पर्याय सरकारसमोर ठेवला। गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी मुंबईतील माझगावपासून मालवणपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे। याकरिता M2M बोट वापरली जाणार आहे। असे धडाकेबाज निर्णय घेणारे व जनमानसाचे प्रश्न सोडविणारे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री, मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे साहेबांना वाढदिवसानिमित्त प्रहार परिवाराच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा।